सपोर्ट त्याच्याकडून शंभर घेतलं पाहिजे ना. ते आपण घ्यायला ओपन केलं तर पाणी जाईल. ह्या पावसामुळे ते आपल्याला राहतो पावसाला फोर्स ते 10 वर्षानंतर आणखी पाऊस असाच येणार आहे आणि ती एवढी झालेली असंच होणार आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार विनोद निकोले यांनी पाहणी केली. बाधितांना मदत आणि नुकसान भरपाईसाठी प्रयत्नांचे आश्वासन. डहाणू शहर आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे घरे, दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी आमदार विनोद निकोले यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांच्या समवेत डहाणू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अक्षय गुडघे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्ची, नगरसेवक मिहिर शाह, वरुण पारेख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान आमदार विनोद निकोले यांनी ज्या नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेलं आहे त्या सर्व ठिकाणांचा पंचनामा तातडीनं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच तहसीलदारांमार्फत नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शासनाकडून शक्य तेवढी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे डहाणू शहरातील काही भागांमध्ये नगर परिषदेचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती आमदार निकोले यांनी केलेली आहे. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेलं आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याबाबत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रस्ते स्वच्छ करून जनजीवन पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाकडून तातडीची मदत मिळावी आणि शहरातील मूलभूत सुविधा शक्य तेवढ्या लवकर पूर्ववत व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करतील असे आश्वासन आमदार निकोले यांनी दिलं आहे. साहेब, मुसळधार पावसामुळे गरीब आणि श्रीमंत सर्वांचे नुकसान झालेले आहे आणि आपण आमदार म्हणून आज पाहणी दौरा आहे. तो आमदार म्हणून आणि नगराध्यक्ष आणि नगरपालिका तहसीलदार हे सर्व मिळून कसे उपयोजना करणार? काल परवापासून डहाणू आणि तलासरीमध्ये आणि ह्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. डहाणूमध्ये सर्व डहाणू शहरच हे पाण्याखाली गेलेलं आहे. आता मी या ठिकाणी एका दुकानामध्ये उभा आहे. सर्व हे तांदूळ आणि सर्वच धान्याचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी तहसीलदारांना सर्व दुकानदारांचे पंचनामे करून इन्शुरन्सवाल्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवले जाईल आणि जास्तीत जास्त पंचनामे केल्यानंतर जास्तीत जास्त त्यांना जे काही नुकसान भरपाई आहे ते मिळवून देण्याचा पूर्णतः प्रयत्न आम्ही डहाणू नगरपालिका असेल, तहसीलदार असेल, मी स्वतः आमदार म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करूया. काही भागांमध्ये अजूनही लोकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही आहे, तर त्याचेसुद्धा आम्ही जेवणाची व्यवस्था ही केलेली आहे. काही भागामध्ये अन्नधान्याचे किट आम्ही पोहोचवत आहोत आणि जेवढं पण व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. साहेब, कालपासून पाणी नाही आलेले आहे, तर पाण्याची व्यवस्था कसं करणार? पाण्याची व्यवस्था काही प्रमाणामध्ये नगरपालिका आणि प्रशासनाने केलेली आहे. तरी सुद्धा कालपासून भरपूर पाऊस असल्यामुळे आता पाऊस थोड्या प्रमाणात थांबलेला आहे. आम्ही पाण्याची सुद्धा व्यवस्था करत आहोत. वीज ही कालपासून नाही आहे. सर्व MSCBच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलवून घेतलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत सर्व ठिकाणी वीज पुरवठा कसा होईल याचं पण आम्ही नियोजन करत आहोत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढग पडलेले आहे, त्यासाठी सफाईसाठी उपयोजना केलेल्या आहेत. स्वतः डहाणू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गुडदे साहेब आमच्या बरोबर आहेत. त्यांना आम्ही इथे बोलवलं. त्यांनी म्हणाले की सर्व गाड्या लावलेल्या आहेत. काही खाजगी गाड्या आम्ही मागवलेल्या आहेत. 1 तासाभरामध्ये 2 तासामध्ये सर्व जो घनकचरा आहे तो उचलला जाईल अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे.